दोन ठाकरे बंधू राजकारणाच्या पार्श्वभूमीवरती एकाच मंचावरती पाहायला मिळणार आहेत। आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दोन्ही ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार आहेत। राजकारणामध्ये युतीची घोषणा करत असली तरी संपूर्ण ठाकरे कुटुंब या माध्यमातून एकत्र येताना पाहायला मिळत आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी आपण पाहतो महिला कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। शिवसेनेचे असतील, मनसेचे असतील, आज एकत्रित वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरती। ते त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती तुम्ही आता दाखल झालेला आहात, ज्या ठिकाणी बाळासाहेबांना नेहमी इच्छा होती की दोन्ही ठाकरे बंधूंनी हे एकत्र राहावं आणि आता तो क्षण तुम्हाला पाहायला मिळतो। काय सांगा? हा क्षण म्हणजे खूप आनंदाचा आहे। सगळी लोक या क्षणाची वाट बघतायत। काय सांगाल एकंदरीत हा क्षण पाहता तुम्हाला थोड्याच वेळात त्या ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधू येतील, अभिवादन करतील आणि थेट पत्रकार परिषद। दोघांना बरोबर यायला आम्हाला लई खुशी आहे। दोघा भाऊ एकत्र या आम्हाला लई खुशी आहे। तुम्ही काय सांगाल? काय वाटतं तुम्हाला हा क्षण बघून काय वाटतं? दोघं भाऊ एकत्र येणे खूप काळाची गरज आहे काळाची गरज आहे। आणि मला खूप त्यात आनंद वाटतो। मराठीच्या मुद्द्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यायलाच पाहिजे। एकत्र यायला। आई, तुमचं काय मत आहे यावर? दोन ठाकरे दोन्ही भाऊ एकत्र आले त्यामध्ये तर आम्हाला खूपच आनंद झालाय आणि आता पुढे त्यांची वाटचाल आहे त्यासाठी तर आमची शुभेच्छा आहेच त्यांना। बाकी किती वर्षांपासून तुम्ही वाढ बघताय? किती वर्षापासून म्हणजे असा तर वाट बघतच होतो, पण आता जो क्षण आलेला आहे त्याचा आनंद आम्हाला जास्त आहे। आई, तुमच्याकडे येतो, काय वाटतं तुम्हाला? आम्हाला महाराष्ट्रालाच हा म्हटलं दुग्धशर्करा योग आहे। पूर्ण महाराष्ट्राला याची गरज होती, दोन्ही बंधू एकत्र यावं म्हणून। आणि मला वाटतं ही सुरुवात आज इथून साहेबांना नमस्कार करून होते। खरंच नक्कीच चांगली असेल आणि महाराष्ट्राला जी अपेक्षित आहे ती सुरुवात इथून दोन्ही भावांकडून होईल एवढं नक्की। कशा प्रकारे राजकारण होईल? मराठी माणूस पुन्हा एकदा न्याय मिळेल? नक्की नक्की, कारण ठाकरे बंधू हे ब्रँडच असं आहे की मराठी माणसांसाठीच त्यांनी आजपर्यंत राजकारण केलेलं आहे आणि त्या राजकारणातलं नुसतं राजकारण नसून एक समाजसेवेचं व्रत आहे आणि मराठी माणसांसाठी नक्कीच त्यांचा उपयोग होईल। आणि परत एकदा येतो ताई तुमच्याकडे, ज्या प्रकारे आता जसं यांनी सांगितलं की राजकारण असेल किंवा समाजकारण असेल किंवा मराठीचा मुद्दा असेल, या सगळ्यामध्ये काय वाटतं तुम्हाला की मराठी माणसासाठी हा किती मोठा क्षण आहे? मराठी माणसासाठी तर आपल्याला यांची गरजच आहे। तर मराठी माणूस आपला महाराष्ट्रामध्ये पण राहू, म्हणजे त्यांची सर्वांची प्रतिमा राहील तुमच्याकडे येतो, काय वाटतं मराठी माणसासाठी किती मोठा क्षण आहे? मराठी माणसासाठी हा ऐतिहासिक सण आहे आणि ते आज जर सगळे एकत्र आले तर आपली मराठी लोक मुंबईत टिकून राहतील, नाहीतर आपली महाराष्ट्रात राहणं दुर्मिळ आहे। त्यामुळे दोन्ही भाऊ एकत्र येऊन तो ब्रँड टिकावा अशी इच्छा आहे। तर आपण पाहतो या ठिकाणी या महिला कार्यकर्त्यांशी आपण जी आहे ती बातचीत केलेली आहे। शिवसेनेच्या असतील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या असतील, महिला कार्यकर्ता या स्मृतीस्थळावरती दाखल झाले। थोड्याच वेळात दोन्ही ठाकरे बंधू दाखल होतील, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करतील आणि मग थेट पत्रकार परिषद घेतील आणि युतीची घोषणा होईल। दरम्यान या सगळ्यावरती आपल्या लक्ष असणारच आहे। संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह वैभव पाटील, मुंबई।